पराग, सध्या आपण पाहू शकतोय बिबट्या निश्चित पडलाय, काय अधिकची माहिती? नक्कीच त्याला जो डॉट होता तो समोरच्या बाजूला उजव्या पायाच्या जवळपास तो डॉट बसला होता। त्यामुळे गेल्या 15 ते अर्धा तास झाला असेल साधारणतः तो बेशुद्ध होण्याचा पूर्ण प्रयत्न झाला। त्याला हालचाल तो करत होता, मात्र बेशुद्धी त्याच्या असल्यामुळे तो जागेवरून हालत होता। शेवटी बांबूच्या सहाय्याने त्याला हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, खात्री करण्यात आली का खरंच तो बेशुद्ध होतोय का, डॉट बसलाय का। आता ती खात्री पटलेली आहे, कारण तो जवळपास 10 फूट उंच त्याने उडी मारून एका जिन्यावर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यामध्ये बेशुद्धीची अवस्थेत गेल्यामुळे तो तिथून खाली पडला आणि आता त्या घराच्या बाथरूम पाशी जो आहे तो पडलेला आहे। आता आजूबाजूला जाळे लावल्या जाईल जेणेकरून तो इकडे तिकडे पडणार नाही, मात्र आता जो जवळजवळ बेशुद्ध होण्यासाठी त्याला आणखी 10 ते 15 मिनिटं लागेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे एकदा तो शांत झाला की त्याला जे आहे वन विभागाचे कर्मचारी आणि ट्रान्झिट सेफ्टीचे कर्मचारी रेस्क्यू करतील। एक्सक्लुझिव्ह शॉट खरं तर साम टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळत आहे। बिबट्या कशा पद्धतीने निश्चित पडलाय ते स्पष्टपणे जे आहे साम टीव्हीच्या कॅमेरामॅन सौरभ बोले हे सगळं आपल्याला दृश्य दाखवत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीनं डॉट त्याच्या लागलेला, डोळे त्याचे उघडे आहे, मात्र तो हालू शकत नाही, यामध्ये कुठेतरी बेशुद्ध अवस्थेत गेलेला आहे। खरं तर त्याच्या जवळ त्याला अग्रेसिव्ह करण्यापेक्षा शांत होऊ देणे ही वन विभागाची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच पद्धतीने जसा जसा तो शांत होईल, एकदा तो बेशुद्ध पडला की त्याला लगेच पिंजरा बंद करून जे आहे त्याला रेस्क्यू सेंटरला नेलं जाईल आणि वन विभागाचे चमू आहे सगळे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो झालाय। पण बिबट्या अजून पूर्णतः बेशुद्ध झाला नाही, तो हालचाली करतो आहे। तो एकदा पूर्ण निश्चित पडला की त्याला रेस्क्यू करण्यात जाईल। आता वरच्या बाजूने जे आहे त्याच्या अंगावर जाळं टाकण्यासाठी वन विभागाची दुसरी टीम जी आहे दुसऱ्या बाजूने गेलेली आहे। खालच्या बाजूने सुद्धा पिंजरा लावून जे आहे त्याला नेण्यासाठी प्रक्रिया जी ती पार पडते आहे। वरच्या बाजूने तेव्हा टिनाचा शेड वाजवणार, त्याच भागात आता दुसरा वन विभागाचा कर्मचारी पोहोचलाय। एकदा जाळं टाकलं की तो त्याच्यात गुंतून राहील, हालचाल करणार नाही याची खात्री पटली की लगेच त्याला उचलून जे आहे रेस्क्यू सेंटर मध्ये किंवा ट्रान्झिट सेंटर मध्ये नेलं जाईल अशी माहिती जी आहे पुढे येत आहे। दृश्यांमध्ये साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकताय। निश्चित पडलेला बिबट्या त्याच्या उजव्या बाजूला जो आहे डॉट लागल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। नक्कीच, पण सकाळपासून या बिबट्यानं किती नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि किती वेळापासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू? खरं तर पहाटेपासूनच तो बिबट्या या भागामध्ये आला, 4 ते 5 लोकांना जखमी केल्याची सुद्धा माहिती मिळते, काहींना जबडावर बसल्या। खरं तर बिबट्याचं वय सुद्धा आता स्ट्रॉंगली बिबट्या कारण जवळजवळ अर्धा तासापासून तो डॉट बसून रेस्क्यू होत म्हणजे बेशुद्ध होत नसल्यामुळे तो आहे स्ट्रॉंगली दिसत आहे परसेप्शन त्याचं आलं, त्यामुळे प्रयत्न केले जात आहेत। जवळपास 2 तासापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आणखी जे आहे बेशुद्ध लवकरात लवकर झाल्यास तो लवकरात लवकर जे आहे ताब्यात येईल अशी माहिती वन विभागाकडून दिली जात आहे। पाहू शकतोय नागपुरात बिबट्याला पकडण्याचा थरार होता। बिबट्याला अखेर रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहोत, त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर नागपुरातली बिबट्याची ही दृश्य पराग पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, सुवर्णा बोलते, तुमच्याकडनं अपडेट्स हवेत। हा बिबट्या ज्यावेळेला डाट मारला त्यावेळेला खाली पडला, या बिबट्याला दुखापत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सुवर्णा, माझ्यापर्यंत आवाज स्पष्ट पोहोचत नाहीये। या बिबट्याला डाट मारला त्यावेळेला हा बिबट्या खाली पडताना त्याला दुखापत झाली असण्याची शक्यता आहे, कारण साधारण 10 ते 15 फुटांवरून बिबट्या खाली पडला होता। जरी खाली पडला असला तरी जंगलात राहत असल्यामुळे यांचं शरीर जे आहे बिबट्याचं ते साधारणतः लवचिक असतं। काही प्रमाणात नक्कीच दुखापत झाल्याची शंका व्यक्त केली जाऊ शकते, मात्र जोपर्यंत अधिकृतपणे वैद्यकीय अधिकारी त्याची तपासणी करत नाही, जेव्हा रेस्क्यू सेंटरला जाईल तेव्हा या सगळ्या गोष्टीची तपासणी केली जाईल, खात्री केल्या जाईल। बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे कुठेतरी लागला असा वाटची शक्यता आहे आणि त्यांना पूर्णतः जे आहे नखाची ताकद लावून जे आहे वरच्या भागामध्ये चढण्याचा प्रयत्न केला, काही वेळ तिथं थांबला सुद्धा, मात्र जसा त्याच्या शरीराचा मागचा भागाचा तोल गेला तो खाली पडला, 10 ते 12 फुटावरून खाली पडला, त्यामुळे लागलं असावं अशी शंका व्यक्त केली जाते। मात्र वैद्यकीय अधिकारी सांगत नाही तोपर्यंत याबद्दल खात्री लायक आपल्याला सांगता येणार नाही। सुवर्णा, परत आणखी एक महत्वाचा मुद्दा, या बिबट्याला तर डाट मारलाय, बेशुद्ध झालाय, पण बघ्यांची गर्दी प्रचंड जमली आहे, त्या गर्दीतून आता या बिबट्याला घेऊन जाणं हे मोठं आव्हान वनकर्मचाऱ्यांपुढे असेल। आव्हान जरी असलं तरी ही खरं तर स्ट्रॅटेजिकलचा भाग असतो। नेहमीपणे अशाच पद्धतीने रेस्क्यू होत असताना पोलिसांची वेगळी टीम जी असते ती या गर्दीला सांभाळण्याचं काम करते, तर वन विभाग आणि ट्रान्झिट सेंटरची जी टीम असते ती या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम करते। त्यामुळे पोलिसांचं संरक्षण या सगळ्यांना असतो। नक्कीच जेव्हा प्रक्रिया सुरू असते त्यावेळेस गोंधळ झाला तर
बिबट्या कुठेतरी दचकू शकतो आणि त्याची प्रक्रिया जी आहे त्यामुळे रेस्क्यूच्या ऑपरेशन मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. मात्र एकदा बिबट्याचं रेस्क्यू झालं किंवा बेशुद्ध पडल्यावर त्याला पिंजऱ्यात टाकल्यानंतर सरळ वाहनात टाकून जे आहे ते रेस्क्यू सेंटरला नेला जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया फार अडचणीची नसते. एकदा तो बेशुद्ध होईपर्यंतची प्रक्रिया मात्र वन विभागाला जिकरीची असते, कठीण असते. कुठल्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडला तर तो जो आहे बिबट्या बिथरू शकतो आणि बिथरल्यामुळे तो इकडे तिकडे गेला तर जखमी करू शकतो, हल्ला होऊ शकतो. आता त्याला बांबूच्या साह्याने जे आहे वन विभागाचा एक कर्मचारी जो आहे तो तपासणी करतोय का तो पूर्णतः बेशुद्ध होतो आहे का हे सगळी पाहणी करताय. दृश्यांमध्ये खरं तर साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे सगळे पाहू शकतो आहे. पराग, तशा